हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? बघा मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरला आपल्या चॅप्टर फिनिश केला होता. पार्ट सेकंडचा तो चॅप्टर होता ज्याचं नाव होतं ॲनिमल क्लासिफिकेशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण पूर्णच्या पूर्ण ॲनिमल जेवढे आहेत ते कशा पद्धतीनं क्लासिफाय केले गेले आहेत आणि त्या प्रत्येक क्लासिफिकेशन मध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रत्येक क्लासच्या, प्रत्येक फायलमच्या, प्रत्येक किंगडमच्या, हे सुद्धा आपण बघितलं. बरोबर आहे. मग ह्यामध्ये पूर्णच्या पूर्ण तुमचा झुलॉजीचा बेसिक पोर्शन जो आहे तो कम्प्लीट होतो. झुलॉजीचा बेसिक पोर्शन म्हणजेच किती प्रकारचे ॲनिमल्स असतात, किती प्रकारचं कॅटेगरायझेशन असतात, किती प्रकारच्या फॅमिली, क्लासेस, फायलम्स, सब फायलम्स असतात, ह्याबद्दलची आपण माहिती करून घेतलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बोललो होतो की या पुढच्या लेक्चर पासून आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर म्हणूनच आपण आता पार्ट सेकंडचे भरपूर चॅप्टर आपले झालेले आहेत, नाही का? मग आपण आता पार्ट फर्स्टचे जे आपले 2च चॅप्टर आपण कंप्लीट केले होते, आता आपण पार्ट फर्स्टच्याच एक पुढच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. आणि तो चॅप्टर आहे तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्टचा पहिलाच चॅप्टर, ग्रॅव्हिटेशन. पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. आता बघा, पार्ट फर्स्ट कडे येताना आणि इतक्या पुढे आल्यानंतर जो 25% सिलेबस मायनस केलेला आहे यंदाच्या वर्षाला तुमच्या 10वीच्या सिलेबस मधून, त्या अनुषंगाने सुद्धा इथून पुढे आता मी तुम्हाला सांगत जाईल की कोणता पोर्शन आहे की आणि कोणता पोर्शन नाहीये सिलेबस मध्ये. शिकवत असतानाच ते सांगेल. ते करत असताना आपण पटकन त्या पोर्शनची ओव्हरलुक करणार आहे. म्हणजे असं नाही की तो पोर्शन नाहीये सिलेबसला म्हणून आपण घेणारच नाही. आपण तो घेणार, पण धावता आढाव्यात तो घेणार. ठीक आहे. जेवढा स्ट्रेस, जेवढा फोकस, जेवढ्या गोष्टींच्या रिव्हिजन आपण पर्टिक्युलर आपल्या पॉइंटच्या करतो तेवढ्या करणार नाही. ठीक आहे. जो सिलेबस मधून बाद झालेला पोर्शन आहे तो मी दाखवून देईल तुम्हाला, आणि तो आपण एक नाही म्हणून शिकणे, त्या सिलेबसचा पार्ट आहे म्हणून शिकणे, म्हणून तो आपण शिकणार आहोत वन्स अ टाइम. राईट. चला, तर मग आज आपण सुरुवात करूयात चॅप्टर नंबर 1, ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन ही संकल्पना तुमच्यासाठी नवीन नाही आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे कोणतीही वस्तू पृथ्वीकडे आकर्षली जाते आणि ती गुरुत्वाकर्षणाने आकर्षली जाते. हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, यालाच ग्रॅव्हिटेशन असं म्हणतात. मग चॅप्टरची सुरुवात करत असताना थोडंसं पाठीमागं जाऊ आणि काही प्रश्नांची उत्तरं घेऊ. बघा, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं येतात का? नक्कीच माहिती असतील तुम्हाला. हे प्रश्न कोणकोणती आहेत आणि ह्या प्रश्नांमध्ये येतात कॅन यू रिकॉल मध्ये. बघा तुमच्या स्क्रीनवरती, सी ऑन युअर स्क्रीन, कॅन यू रिकॉल व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट टाइप्स ऑफ द फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. आणि तिसरा प्रश्न आहे व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्या खालच्या 3 ओळी घेऊ. वी हॅव सीन द इन प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स अँड इट ऍक्ट नॉट ओनली बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑफ अन on the earth but also between any two objects in the universe. Let us know how this force was discovered. Let us see how the force was discovered. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे तो आहे व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्सेस ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट्स. तुम्ही जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लावता तेव्हा काय घडून येतं? तर बघा, जेव्हा तुम्ही कोणताही फोर्स ऑब्जेक्ट वरती लावता, इट कॉजेस व्हेरियस इफेक्ट ऑन द ऑब्जेक्ट. लाईक इफ द फोर्स इज अप्लाय ऑन अन ऑब्जेक्ट, इट कॉजेस डिस्प्लेसमेंट. त्याचं विस्थापन घडून येतं. इट कॅन चेंज इट्स शेप अँड साइज. याचा आकार आणि आकारमान बदललं जाऊ शकतं. इट कॅन चेंज इट्स डायरेक्शन. जर तो ऑब्जेक्ट मुवमेंट मध्ये आहे तर जर त्याला तुम्ही फोर्स देताय तर त्याची जी नियोजित दिशा आहे ती बदलू शकते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेसचे काय होतात, इफेक्ट होतात. कशावरती?
ऑब्जेक्ट वरती. लक्षामध्ये? ठीक. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा होता की व्हॉट टाइप ऑफ द फोर्सेस यू आर फॅमिलियर विथ. तुम्ही कोणकोणत्या फोर्सेसला ओळखतात? देअर आर मेनी टाइप्स ऑफ फोर्सेस and the kinds of forces are muscular forces, mechanical forces, gravitational force, magnetic force, frictional force, electrostatic force. ह्या सगळ्या प्रकारांमध्ये फोर्स विभाजित केलं जातं. जसं मेकॅनिकल फोर्स म्हणजे यांत्रिक बल. या यांत्रिक बलामध्ये दोन फोर्सेस येतात. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ज्याचा अभ्यास आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये पूर्णता करायचा आहे. मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल हे माहिती आहे आपल्याला, नाही का? आयर्न, निकेल आणि कोबाल्ट ह्या सबस्टन्सला जो पदार्थ स्वतःकडे खेचून घेतो तो असतो मॅग्नेट, चुंबक. आणि ह्यामध्ये चुंबकीय बल, जसं टू मॅग्नेट्स व्हेन दे आर अपोजिट पोल्स come together they attract with each other and when the like poles are come together they repel each other. बरोबर आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, कोणतीही वस्तू रब केल्यानंतर तिथं स्टॅटिक चार्ज क्रिएट होतो आणि तो एक फोर्स आहे. म्हणजे आपल्याला हे एवढे सगळे फोर्सेसचे प्रकार माहिती आहेतच. ठीक आहे. सो दीज आर द टाइप ऑफ द फोर्सेस. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तुम्हाला गुरुत्वाकर्षण बलाबद्दल काय माहिती? तर चॅप्टरच्या सुरुवातीलाच मी बोललो की आपल्याला हा फोर्स काही नवीन नाही, आपल्याला सुरुवातीपासूनच माहिती आहे, 5वी पासून अगदी, की पृथ्वी ही त्याच्यावरती असणाऱ्या कोणत्याही ऑब्जेक्टला स्वतःकडे ओढते, त्यालाच गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वीय बल असे म्हणतात. द फोर्स अप्लाइड बाय अर्थ to attract the object towards itself is known as gravitational force. पृथ्वीद्वारे प्रत्येक ऑब्जेक्ट वरती प्रयुक्त केलेले बल जे त्या ऑब्जेक्टला पृथ्वीच्या दिशेने खेचते त्या बलाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वीय बल असे म्हणतात. मग तिन्ही प्रश्नांची उत्तर झाले. आता ह्याच्यामध्ये आपण जे 3 ओळी बघितल्या त्याच्यामध्ये काय दिलेले बघा. गुरुत्वाकर्षण, गुरुत्वीय बल हे तसं पाहिलं तर फक्त पृथ्वीपुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे असं नाहीये की गुरुत्वाकर्षण हे फक्त पृथ्वीवरच्या वस्तूंवरती लागू पडतं आणि ते वस्तू पृथ्वीकडे खेचल्या जातात. ते तर आहेच, पण ह्या पृथ्वीच्या बाहेर सुद्धा जे दुसरे ग्रह आहेत यांच्यावरती सुद्धा गुरुत्वीय बल, गुरुत्वाकर्षण काम करतं. सूर्य हा आपल्या सोलार सिस्टीम मधला सगळ्यात मोठा, सगळ्यात जास्त गुरुत्व त्वरण असणारा गोळा आहे किंवा तो तारा आहे. आणि ह्याच गुरुत्व बलामुळे सूर्याचं द ग्रॅव्हिटेशनल पॉवर ऑफ द सन इज सो लार्ज, सो बिग, दॅट्स and only that's why all the planets are revolve around the sun, including the earth. आपल्या सौर मालिकेमधला सगळ्यात जास्त गुरुत्व बल असणारा जर कोण असेल तर तो सूर्य हा तारा आहे. आणि त्याच्या ह्याच गुरुत्वीय बलामुळे पृथ्वी सकट सगळेच्या सगळे ग्रह, लघुग्रह, उपग्रह, सगळे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट हे सूर्याभोवती चक्राकार गतीने आपल्याला फिरताना दिसतात. आले लक्षामध्ये? म्हणजेच युनिवर्स मधल्या कोणत्याही 2 ऑब्जेक्ट मध्ये गुरुत्वीय बल काम करत असतं हे आपल्याला माहिती झालेलं आहे, नाही का? कोणत्याही 2 ऑब्जेक्ट मध्ये गुरुत्वीय बल असतं. मग आता आपल्याला काय बघायचं आहे तर ग्रॅव्हिटेशन. याचा शोध कसा लागला? याचा शोध सुद्धा हा अपघातानेच लागलेला आहे, नाही का? एक छोटीशी घटना जी घडली, जी आता आपण बघणार आहोत, आणि त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन द पॅरा. As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. As the story goes, he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. He wondered why all apples fall vertically downward and not at an angle to the vertical. Why do they not fly off
in a horizontal direction. After much thought, he came to the conclusion that the earth must be attracting the apple towards itself, and this attractive force must be directed towards the center of the earth. The direction from the apple on the tree to the center of the earth is vertical direction at the position of the apple, and thus the apple falls vertically downward. बघा मित्रांनो, आपल्या सगळ्यांना ती एक वेल नोन स्टोरी माहिती आहे. ती गोष्ट अशी आहे की एकदा हा न्यूटन असाच बागेमध्ये फिरत असताना एका झाडाखाली विचार करत बसला होता. आता बघा, तसं पाहायला गेलं तर ही घटना म्हणजेच फळं झाडांवरतून जमिनीवरती पडणं ही काही पहिल्यांदाच घडली नाही. ती अनादी वर्षांपासून चालूच आहे. लाखो वर्षांपासून या घटना सुरू आहेत, बरोबर आहे की नाही. पण त्यालाच शोध म्हटला जातो जेव्हा तो एखाद्या घटनेला वेगळ्या दृष्टिकोनातून बघितला जातो आणि मांडला जातो. ठीक आहे, मग काय ती स्टोरी आहे. सर आयझॅक न्यूटन हे असेच एकदा बगीच्यामध्ये बसलेले होते सफरचंदाच्या झाडाखाली, आणि सफरचंद हा त्यांच्या समोर पडला. आता ते एक्झॅक्ट भरपूर स्टोरी आहेत. कोणी म्हणतं त्यांच्या डोक्यावर पडला, कोणी म्हणतं समोर पडला, बरोबर आहे की नाही. तर व्हॉट एव्हर, तर तो सफरचंद जमिनीवरती पडला हे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी त्यावर विचार करायला सुरुवात केला. तो विचार हा केला की सफरचंदाच्या झाडावरतून जे सफरचंद खाली पडले ते जमिनीवरतीच का पडले, हा त्यांचा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न त्यांना हा पडला की ते सरळ रेषेतच का खाली पडलं, म्हणजे जिथं लटकलेलं आहे तिथून सरळ खाली, म्हणजे या बाजूला नाही झुकलं, या बाजूला नाही झुकलं, समोरच्या नाही, पाठीमागच्या नाही, जे जसं आहे त्याच अवस्थेमध्ये व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शनला पडलं. ते का पडलं, कोणत्याही हॉरिझॉन्टल डिरेक्शनला का नाही गेलं, हा त्यांना दुसरा प्रश्न पडला होता. मग त्यांनी या प्रश्नांच्या खोलात गेले आणि त्यांना उत्तर सापडली. ती उत्तर काय होती त्यांच्या माइंडमध्ये, तर त्यांनी त्याच्यावरती कन्क्लुजन लावलं की पृथ्वी म्हणजे हा जो सरफेस आहे पृथ्वीचा, हा स्वतःकडं त्या सफरचंदाला आकर्षित करतो, खेचून घेतोय. ठीक आहे, मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यांना की वरतून सफरचंद खालीच का पडलं, ते इकडं तिकडं किंवा दुसरीकडे का नाही गेलं. ठीक आहे, का तर पृथ्वी त्या वस्तूला, त्या सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना हे मिळालं की पृथ्वीचं जे अट्रॅक्शन आहे, म्हणजे पृथ्वीचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन निघतो तो कुठे असावा, तर तो सेंटर ऑफ द अर्थला असावा, म्हणजेच पृथ्वीच्या मध्यामध्ये असावा. ठीक आहे, पृथ्वीच्या मध्यामध्ये. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा ती वस्तू खाली ओढली जाते तेव्हा ती एका व्हर्टिकल डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ओढली जाते, स्ट्रेटली डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये ओढली जाते, सरळ खालच्या दिशेने ओढली जाते. रिझन, सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनलचा जो फोर्स आहे तो कुठे आहे, सेंटर ऑफ द अर्थ पासून आहे. मग त्यांना दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि नंतर त्यांनी खोलवर जाऊन याच्याबद्दल थिअरी मांडली आणि हे ग्रॅव्हिटेशनची संकल्पना संपूर्ण युनिव्हर्ससाठी लागू झाली. ठीक आहे, तर चला बघूयात पुढचा पॅरा, ज्याच्यामध्ये डायग्राम सुद्धा दिलेली आहे. अर्थात यातली जी मापं आहे ती स्केल मध्ये बसत नाही. तुम्हाला तो एक्सपेरिमेंट कसा झाला ह्या दाखवण्यासाठी ह्या डायग्राम दिलेली आहे. चला तर बघूयात. बघा तुमच्या स्क्रीनवरती, प्लीज सी. बघा ती पृथ्वी दिसतीये, त्याच्यावरती सफरचंदाचं झाड आहे आणि त्याच्या खाली एक व्यक्ती बसलेले आहेत. ते दुसरे तिसरे कोणीही नसून ते आहेत सर आयझॅक न्यूटन. आणि बघा मून पण दाखवलेला आहे तिथे. आता सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद बघा फॉलिंग ऍपल दिसतंय खाली पडताना, आणि ते स्ट्रेटली डाऊनवर्ड डिरेक्शनला पडत आहे, पृथ्वीच्या सेंटरकडे आकर्षित केलं जात आहे. ठीक आहे, बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मून, फॉलिंग ऍपल, अर्थ. सी द डायग्राम. Concept of the gravitational force and the gravitational force between the earth and the moon. बाजूला काय दिलेले ते बघा. Figure 1.1 on the left shows an apple tree on the earth. The force on an apple on the tree is towards the center of the earth, that is along the perpendicular to the position of the apple to the surface of the earth.
the figure also shows the gravitational force between the earth and the moon. The distances in the figure are not according to the scale. Newton thought that the force of the gravitation acts on an apple on the tree at the different heights from the surface of the earth. Can it also act on the object at even greater heights, much further away from the earth, like for example the moon? Can it get can it act on even further object like other planets and the sun? सी प्रश्न असा विचारलेला आहे आकृतीवरून की इथं दाखवलेलं आहे तुम्हाला ऍपल झाडावरतून खाली पडतंय, पृथ्वीच्या सेंटरकडे ते आकर्षित होतंय गुरुत्वाकर्षण बलाने. त्याच्यानंतर जर हा फोर्स ह्या झाडाच्या ऍपल वरती लागू पडतो तर तो मून वरती लागू पडेल का, याचा देखील न्यूटनच्या मनामध्ये विचार आला. आणि त्याचं उत्तरही मिळालं की हो, की पृथ्वीच्या एका पर्टिक्युलर हाईट पर्यंतच नाही तर कितीही लांब पर्यंत, म्हणजे दोन ऑब्जेक्ट कितीही अंतरावरती असतील तरीही त्या दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आलं लक्षामध्ये? हे कन्क्लुजन त्यांनी याच्यावरून काढलं. मग पृथ्वी मूनला सुद्धा स्वतःकडे आकर्षित करते. तो जो फोर्स आहे तो आहे सेंट्रिपेटल फोर्स. ते आपण शिकणार आहोत पुढच्या लेक्चरला, त्याच्या खोलात आता सध्या जात नाही आता मी. त्याच्यानंतर पृथ्वी आणि मून मध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. इव्हन पृथ्वी आणि दुसरे प्लॅनेट, पृथ्वी आणि सन ह्यांच्यामध्ये सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्यरत आहे. हे म्हटलं आपल्या प्रश्नांची उत्तरं. आलं लक्षामध्ये? तर मित्रांनो, मग आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण 3 मुख्य प्रश्नांची उत्तरे घेतली. कोणत्या प्रकारचे फोर्सेस असतात, फोर्सेसचा एखाद्या ऑब्जेक्ट वरती काय परिणाम घडून येतो, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, त्याचा शोध कोणी लावला आणि कसे कन्क्लुजन त्याच्यावरतून निघाले. पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत फोर्स अँड मोशन. फोर्स अँड मोशन. मग याच्यामध्ये आपल्याला न्यूटन्सचे नियम बघायचे आहेत, जे ऑलरेडी आपले झालेले आहेत 9th स्टँडर्डला. लॉज ऑफ मोशन न्यूटनचे, तर ते न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आपण घेणार. फोर्स आणि मोशन आपण शिकणार. सेंट्रिपेटल फोर्स, जसा आता मी शब्द वापरला तो काय आहे ते सुद्धा आपण बघणार. ठीक आहे? तर मग ह्या लेक्चरला इथं आपण थांबूयात. भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत गणपती विसर्जन करा, घरातच राहा, गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, आणि लवकरच जेव्हा आपले क्लासेस सुरू होतील तेव्हा आपण सगळेजण बाहेर निघणारच आहोत, भेटणारच आहोत, आणि पुन्हा एकदा नवीन जोमाने काय म्हणतात त्याला, एकमेकांच्या समोरासमोर आपण या शिकण्याला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे? मग तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका.